नमस्ते, मी मॉम हेल्थ केअरमधून सौरभ सर. आज आपल्यासोबत आई आहेत. तर त्या कधीपासून थेरपीला येत आहेत, त्यांना काय काय आजार होते, तर चला जाणून घेऊया त्यांचा थेरपीचा अनुभव कसा होता. नमस्ते आई. नमस्ते. सर्वप्रथम तुझं नाव सांग सगळ्यांना. रत्ना गणेश रेशीम, गाव कोरला. मी इथं यायला लागलेली म्हणजे आता 15 दिवस झालं, पण कशी यायला लागली तर ऐश्वर्या मॅडमची मम्मी मला 5-6 महिने झालं खपत होती की ताई या. तर मी का लक्ष दिलं नाही की रोज कोण न्यायचा, रोज कोण आणायचा, त्या प्रॉब्लेममध्ये मी आली नाही. पण आता माझ्या पायाला जसं शिरदबली. काय काय त्रास होतो तुला इथे यायच्या आधी? काय काय त्रास होते? संधिवात होता आणि पायाची शिरदबली. तर मी ऐश्वर्या मॅडमच्या मम्मीच्या शब्दामुळे मी इथं आली तर अशा अवस्थेत आलेली की रडत माझे जावळे, माझ्या मुली, माझा मुलगा धरून मला इथं आणली. ह्या अवस्थेत मी आली आणि 2 दिवस बघितलं कसं काय. तर मला डेरवरला न्यायला अगदी दिवस ठरवलेला की डेरवरला घ्यायचे आपण, पण मी जावयाला म्हणले की नाही, थांबा जरा. मग मी 2 दिवस थांबलं. ते 4था दिवस उजाडला. मग मी उठून बसायला लागली. उठून बसता बसता मी चालायला लागली, बाथरूमला जायला लागली आणि असा मला फरक पडलाय. आता तुला 15 दिवस बोलतेस तू इथं झालेस, पण ह्याच्या आधी तू किती डॉक्टर केलीस? म्हणजे भरपूर, म्हणजे हिशोबच नाही असे डॉक्टर केले. ओके. सुरत, पुणा, म्हाड, अक्का म्हाड, नाता. आता 15 दिवसात तुला इथे थेरपी घेतेस तू 15 दिवस इथे. आपल्या मॉम मॅटची बाकीचे जे काही प्रोडक्ट आहेत, NSM मशीन आहे, उलगुल मशीन आहे, स्लिडिंग मसाजर आहे, ह्याची तू रेग्युलर थेरपी आता घेतेस. मग आता तुला 15 दिवसात, तू म्हणतेस 15 दिवसात आता तुला 15 दिवस झाले बरोबर की? 15 दिवसात तुला काय काय फरक आला अजून तुला? चालायला लागलोय, उठून बसायला लागलोय, हातात जेवायला लागलोय. माझ्या मुली मला भरवत होत्या, झोपूनच भरवत होत्या. पण हा मला फरक पडलाय. आता हा जिना पण मी चढून एकटी येतो. आता आधी तुला किती लोकांना आणायला लागायची? 2 जावे असायचं, मुलगा असायचा, मुली 2 असायच्या. आणि आता मी खाल्ला, मी पोराला म्हणतो मी जाईन एकटीवरती. आता एकटीच येतेस. म्हणजे किती चांगल्या प्रकारे आईला फरक पडलेला आहे की इथे जेव्हा ती आली होती तेव्हा तिला 2 जण अशी धरून वरती तिला चालत धरत असं तिला थेरपीला घेऊन यायला लागायचं. पण आता स्वतःच ती एकटीच थेरपीला यायची आणि आता स्माइल देखील तिच्या चेहऱ्यावरती दिसते की आपल्या मॉम मॅटच्या थेरपीमुळे किती प्रकारे तिच्यामध्ये एनर्जी लेवल वाढलेली आहे आणि तिचे ताणतणाव असतील, आता आम्हाला स्माइलच तिच्या चेहऱ्यावरती दिसत राहते. तर आई, आपल्या इथे नवीन कस्टमर आहेत किंवा आपले जुने आई बाबा थेरपीला यायचे, ते देखील आता कुठेतरी थेरपी पासून वंचित आहेत. तर त्यांना तू एक काय संदेश देऊ शकशील आपल्या आता मॉम मॅटच्या थेरपी बद्दल? त्यांना मी असा संदेश देऊ शकते की खरोखर तुम्ही सर्वांनी अजून त्याच्यात जास्तीत जास्त येत जा. आम्हाला तर आलायच फरक, पण तुम्हाला पण फरक पडेल तर तुम्ही येत. मी इथं आल्यापासून मला सौरभ सर आणि ऐश्वर्या मॅडम की त्यांचं मला विठ्ठल रखुमाईचं मला दर्शन भेटतंय. थँक्यू असं मी समजते. थँक्यू सो मच. आपली मॉम मॅट कशी आहे? लय भारी. मॉम मॅट लय भारी. माड सेंटर. लय भारी. थँक्यू.